श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। ताईंची व्यथा आणि स्वामींवरती असलेला विश्वास आणि स्वामी त्या विश्वासाला कसे जागतात। खरंच स्वामींना आपली धन दौलत काहीच नको आहे, फक्त अंतकरणापासून तुमची भक्ती आहे की नाही हे खूप महत्त्वाचं आहे। जर अंतकरणापासून भक्ती असेल तर स्वामींना तुमची हाक ऐकावीच लागते। या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे, त्यामुळे हा अनुभव स्किप न करता अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, माझे नाव संगीता। आज मी माझ्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। मी गेल्या 15 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। फार काही सेवा करते असं नाही, पण स्वामींचं नामस्मरण करणे, तारक मंत्र म्हणणे आणि 3 अध्याय हे करणे, स्वामी चरित्र वाचणे। माझी परिस्थिती ही खूप हालाकीची आहे। माझ्या पत्र्याच्या 2 छोट्याशा खोल्या आहेत, त्यामध्ये स्वामींचं मी अधिष्ठान मांडलेलं आहे। माझ्या घरामध्ये सारून घेतलं जातं, घरामध्ये फडजी वगैरे काहीच नाही। खूप आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे, त्यामुळे सर्व संघर्षाने जीवन भरलेलं आहे आणि माझ्या मुलांना लहानपणापासूनच संघर्ष बघायला मिळालेला आहे। माझ्या आईवडिलांची परिस्थिती ही हालाकीचीच होती। त्यानंतर लग्न झालं, लग्नानंतर देखील तेच। पण माझ्या आयुष्यात एक सुख आहे, ते म्हणजे माझे मिस्टर हे खूप छान आहेत। ते मला खूप जीव लावतात आणि प्रत्येक संकटात आम्ही दोघे सोबत असतो। हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे। नका का मला धन संपत्ता नाही, पण खरी मोठी धन संपत्ता जी आहे ती माझ्याजवळ आहे। यात मला खूप सुख आहे। मला स्वामी सेवा कशी करायची हे आमच्या मालकिनीने सांगितलं। ज्या ठिकाणी मी कामाला जाते त्या ठिकाणच्या मालकीन ज्या आहेत, मालकीन ताई, त्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त आहेत। असाच एकदा बोलता बोलता विषय निघाला आणि त्यांनी मला स्वामी सेवेविषयी सांगितलं आणि तू देखील स्वामींची सेवा करत जा। बघ ग, आयुष्यात दुःख खूप असतात, भोगही आपले आहे, ते भोगावेच लागतात, पण हे भोग भोगताना हे जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो तेव्हा ते थोडेफार कमी होत असतात आणि आपल्याला एक आधार असतो, कोणीतरी आपल्या सोबत आहे, पाठीशी आहे। स्वामींचं जेव्हा आपण वाक्य ऐकतो ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा एक खूप मोठा आधार मिळत असतो। असं त्यांनी माझ्या मनामध्ये रुजवलं आणि त्यांनीच मला माळ, स्वामीचरित्र, त्यानंतर स्वामींचा फोटो वगैरे सर्व काही आणून दिलं आणि त्या दिवसापासून स्वामींची जशी जमेल तशी घरामध्ये तोडकी मोडकी सेवा सुरू झाली। आणि जेव्हा मी स्वामींची सेवा करायचे, नामस्मरण करायचे, तेव्हा माझ्या मनाला खूप मन शांती मिळायची। जे सुख कशातही नाही ते सुख मला तिथे मिळू लागलं होतं, त्यामुळे मला खूप छान वाटायचं। मग मी सकाळी लवकर पहाटेच उठायची आणि रोज मी घर सारून घेत असायची। घर सारवायचं, त्यानंतर अगरबत्ती लावून देवपूजा करायची, घरात खूप प्रसन्नता वाटत असायची। मग जी काही भाजी भाकरी करायची ती भाजी भाकरीचं नैवेद्य स्वामींना दाखवायची आणि आरती वगैरे करायची। खूप छान वाटत असे। एवढीच माझी सेवा असे। त्यानंतर काय झालं ना की असेच हळूहळू थोडे दिवस गेले आणि खूप आर्थिक अडचण आणि दुसऱ्या देखील काही समस्या येऊ लागल्या, कारण माझी जी मुलगी शाळेत जात होती तिच्यावरती खूप सारे आरोप लागले होते। त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचं शाळेत जाणं पूर्णपणे बंद करून टाकलं। तू आता अजिबात शाळेत जायचं नाही। पण माझी इच्छा होती की माझ्या मुलीने शाळेत जावं, कारण जे मी भोगलं आहे ते तिच्या नशिबात नको आहे। तिला चांगलं आयुष्य जगता यावं। शिक्षण ही खूप मोठी काळाची गरज आहे। शिक्षण जर असेल तर तिला माझ्यासारखी मोलमजुरी करावी लागणार नाही, ती स्वतःच्या पायावरती उभी राहील, अशी माझी इच्छा होती। मग स्वामींकडे नवस केला, साकडं घातलं की स्वामी काही करून तिला शाळेमध्ये जाऊ द्या, पाठवा तिला शाळेमध्ये आणि तुम्ही तिच्या सोबत राहा, तिचं पाऊल अजिबात वाकडं जाऊ देऊ नका। मिस्टरांना खूप समजून सांगितलं। मिस्टरांचं विचार परिवर्तन होण्यासाठी मी स्वामींचे 108 स्वामीचरित्र पारायणाचा संकल्प घेतला। आता मी पहाटे 3लाच उठू लागली,
पटपट आवरून मी स्वामीचरित्र वाचू लागली. माझे 51 पारायणही झाले असेल आणि माझे मिस्टर म्हटले, मुलीला जवळ बोलून घेतले, सर्वांच्या मध्ये तिला बसवलं आणि तिला सर्व काही समजावून सांगितलं. जर तुला तुझं आयुष्याचं जर संपवायचं असेल तर तू हे करू शकते, पण जर तुला तुझं आयुष्य सुधारायचं असेल आणि चांगलं जीवन जगायचं असेल, आमच्यासारखं जगायचं नसेल, तर तू शाळेत जाऊ शकते असं सांगितलं. त्यानंतर मुलींनीही वचन दिलं की मी यानंतर काहीच करणार नाही, फक्त अभ्यास करेन, मला शाळेत जाऊ द्या. त्यानंतर तिला जाणीव झाली आणि ती देखील स्वामींची सेवा करू लागली आणि त्यानंतर ती शाळेत जाऊ लागली. हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव त्यावेळेस आला. त्यानंतर काय झालं ना की आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची झाली होती, खूप अडचण होती. त्यावेळेस अक्षरशः घरात खाण्यासाठी काही राहिलं नव्हतं. सकाळचं जे थोडंफार उरलेलं असायचं ते संध्याकाळी मुलांना खाऊ घालून मी आणि माझे मिस्टर अक्षरशः कधी कधी तर उपाशीच झोपत असायचं. एका दिवशी खूप खायला मिळायचं, कारण जे मोठ्या घरचे लोक आहेत ते पण द्यायचे, घरीही बनवलेलं असायचं, कधी कधी तर वाया जायचं आणि कधी काहीच खायला नसायचं. अशी परिस्थिती तयार झालेली होती. त्यावेळेस खूप वाईट वाटायचं, खूप रडू यायचं. पण एवढ्या हालाकीच्या परिस्थितीत मी माझ्या स्वामींना कधीही उपाशी ठेवलं नाही. त्यांच्यापुढे माझी रोज सकाळ संध्याकाळ साखर का होईना असायचीच. मी त्यांना साखरेचा दाखवत असायची. जर ताजी भाकर भाजीपोळी बनली नाही तर दुधाचं देखील नैवेद्य मी त्यांच्यासाठी रोज देत असायची. असंच काय झालं की मग मी स्वामींपुढे खूप पैशाची अडचण होती. लोकही दरवाजात येत होती, कारण त्यांचे जे उसने पैसे घेतलेले होते ते द्यायचे होते आणि ते रोज मागायला येत होते. ते मला अजिबात बरं वाटत नव्हतं. त्यावेळेस स्वामींना साकडं घातलं, स्वामी काहीतरी करा, कसंही करा, पण हे लोक इथे येण्याचे बंद होऊ द्या. आम्हाला एवढं हे बनवू नका म्हटलं की आम्ही दुसऱ्यांपुढे हात मागू, कष्टच करत आहे, त्या कष्टाला यश द्या, आमच्या कष्टाला यश द्या, आमच्यासोबत राहा अशी स्वामींना विनंती केली. आणि स्वामींचे त्यासाठी मी 11 गुरुवार चालू केले. 11 गुरुवार व्रत कसं करायचं हे मला अजिबात माहीत नव्हतं, पण मोबाईलमध्ये त्या ताईंनीच मला दाखवलं की मी त्यांना म्हटलं की मला फक्त एक व्हिडिओ दाखवा, त्या प्रकारे मी करेन. मग त्या ताईंनी मला व्हिडिओ दाखवले आणि मग मी त्याचप्रमाणे पूजा मांडणी केली. त्यानंतर आरती वगैरे केली, नैवेद्य दाखवला आणि 11 गुरुवार व्रत माझं हे चालू झालं, उपवास वगैरे केले. त्यानंतर काय झालं ना की मग माझी एक इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली की स्वामी तुम्ही माझ्या घरी जेवायला यावा. मी रोज तुम्हाला नैवेद्य दाखवते, पण तुम्ही आज काहीही करून माझ्या घरी जेवायला यायचं आहे असं मी स्वामींना विनंती केली. स्वामींना तर मी जेवणासाठी बोलवलं, पण घरी संध्याकाळी खाण्यासाठी तर काहीच नव्हतं. सकाळी जो डाळ भात केलेला होता तो डाळ भात मी तर सकाळी स्वामींना वाढला. स्वामीचरित्र वाचून सर्व करून मी कामावरती गेलेली होती. संध्याकाळी आल्यानंतर अक्षरशः पीठही नव्हतं आणि मी थोडंसं पीठ ठेवलेलं होतं, 2 पोळ्याचं पीठ ठेवलं होतं, पण दुपारी घरात कोणीच नव्हतं आणि कुत्रं येऊन ते पीठ देखील पिशवीत होतं, ते पीठ घेऊन गेलं. त्यामुळे ते पोळ्याचं पीठसुद्धा राहिलं नव्हतं. आता खूप मोठा प्रश्न पडला की स्वामींना तर जेवण्यासाठी बोलवलं, पण स्वामींना आता काय देऊ. स्वामींपुढे जाऊन खूप डसडस मी रडू लागली, स्वामी आता तुम्हाला मी काय देऊ, तुम्हाला तर बोलवलं आहे आणि तुम्ही वेळेवरती येणार आहात, मी आता काय करू. खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला होता. खूप रडत होती, स्वामी ही कशी परिस्थिती, काय संकट बघत आहात, माझी परीक्षा खूप तुम्ही घेत आहात असं स्वामींना म्हटलं आणि खूप रडू लागली. मग मी काय केलं की म्हटलं जाऊ द्या, जी थोडीशी साखर होती ती स्वामींपुढे ठेवली आणि मी उपवास सोडण्यासाठी बसली. सकाळचा जो डाळ भात होता तोच मी पुढे घेतलेला होता. सर्वजण आम्ही बसलो, म्हटलं थोडं थोडं खाऊया. त्यानंतर बसल्यानंतर अचानक काय झालं ना की असा दरवाजाचा आवाज झाला, दरवाजा वाजल्यासारखा झाला, म्हणून मी तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर एक पांढरा शुभ्र श्वान इतका स्वच्छ होता ना की त्या अगोदर इतकं तेजस्वी श्वान मी कधीच कुठेच बघितला नाही. त्याच्या गळ्यामध्ये घंटी होती, डोक्यावरती गंध लावलेला होता, त्यानंतर पायामध्ये एक घुंगरू बांधलेलं होतं आणि असं तो इतका तेजस्वी होता ना का बस. म्हटलं याला, माझ्या मनात काय आलं मला माहीत नाही, म्हटलं याला कशाला हकलवायचं, म्हणून मी काहीच केलं नाही. म्हटलं जाऊ दे, आम्ही बसलो. मग आम्ही जेवायला मी घास घेणार तर हे काय म्हटले की अगं तो श्वान बघ कसा बसला आहे, त्याला पण भूक लागलेली असेल एखाद्या वेळेस, त्याला पण थोडंसं दे आपल्यातलं असं म्हटल्यानंतर मग मी काय केलं, एक पंतरवाळी घेतली, त्याच्यावरती थोडंसं भात आणि डाळ भात टाकला आणि त्याच्या पुढे खाण्यासाठी दिला. ज्यावेळेस त्याच्या खाण्यासाठी दिला त्यानंतर आम्ही जेवायला बसले आणि तो तिथे बसला आणि त्याने तो डाळ भात खाल्ला, आम्ही देखील खाल्लं. आमचं जेवण होईपर्यंत तो तिथेच बसून राहिला आणि त्यानंतर काय झालं की मग माझं जेवण वगैरे झालं. म्हटलं आता हा
केव्हा इथे बसणार आहे असं माझ्या मनातच आलं. लगेच माझ्या मनात असं आलं, हा केव्हा इथे बसणार आहे. त्या क्षणी तो तटकन उठला आणि चालू लागला. घुंगराचा आवाज, त्याचं ते चालणं, खूप तेजस्वीपणा. आणि मग मी म्हटलं की हा तर चालला आहे असं माझ्या मनात आलं. म्हटलं जाऊ द्या, खूप वेळचा बसलेला आहे, केव्हा इथे बसणार नाही का. आपलं जेवढं काम होतं तेवढं तर आपण केलं, असं मी हे केलं. त्यानंतर मग भांडे वगैरे घासली आणि झोपण्यासाठी गेली. महाराजांना मुजरा केला की स्वामी आज काही पाप वगैरे झाले असेल तर माफ करा आणि तुम्ही उपाशीच राहिले, आम्ही तर खाल्लं, असं मी स्वामींना म्हटलं. आणि मी झोपण्यासाठी गेले. झोपले आणि झोपल्यानंतर रात्री मला स्वप्न पडले की म्हणजे स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वामी खूप मोठ्याने हसत होते, खूप जोरामध्ये हसत होते. आणि हसता हसता स्वामी काय म्हणतात की डाळ भात खूप छान झाला होता, आज आम्ही खूप पोटभर जेवलो असे म्हटले. असे म्हणता क्षणी त्या स्वामींचा क्षण झाला आणि तोच क्षण, तेच तेजस्वीपणा होता. त्यावेळेस मग असं स्वप्न पडलं, मी तडकन जागी झाली आणि बघितलं. त्यावेळेस खूप मला वाईट वाटलं की मी जायला सांगितलं आणि खरंच प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या घरी जेवायला आले. माझी विनंती स्वामींनी स्वीकारली. त्यावेळेस खूप मोठी चूक माझ्याकडून झाली की मी त्याला जाय म्हणायला नव्हतं पाहिजे. पण त्यावेळेस आपल्याला काही कळत नाही, देव कुठल्या रूपात येईन काहीच सांगता येत नाही. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.